मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या 5ही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी. आज रात्री 12 वाजल्यापासून अंमलबजावणी होणार. मुंबईच्या आनंदनगर, दहिसर, मोडेला, वाशी आणि ऐरोली टोल नाक्यावरती टोल माफी. सरकारच्या निर्णयाचं नेते मंडळी आणि नागरिकांकडून स्वागत. मुंबईतल्या टोलमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा बोजा. जवळपास 5,000 कोटी रुपयांचा भार राज्याच्या तिजोरीवर पडणार. राज्य सरकारला संबंधित कंत्राटदारांना जवळपास 5,000 कोटी रुपये द्यावे लागणार. टोलमाफीच्या निर्णयामुळे अनेकांना दिलासा मिळणार. हा निवडणुकीपुरता नाही तर कायमस्वरूपी निर्णय. सर्व कामांची पोचपावती जनता देईल. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी मिळाली. टोलमाफीचा निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता कायम असावा. राज ठाकरेंची प्रतिक्रिया. 20 वर्षांचा जाच संपला. निवडणुकीनंतर हा निर्णय कायम ठेवा, नाहीतर मनसे पुन्हा रस्त्यावर उतरेल. मनसेचे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया. टोलमाफीनंतर जाधव यांच्याकडून टोल नाक्यावर लाडू वाटप. टोलमाफीचा मुद्दा मनसेनं लावून धरला होता. सरकारनं आता या निर्णयावर ठाम असलं पाहिजे. मनसे नेते संदीप देशपांडेंचं वक्तव्य. 2.5 लाख छोट्या वाहनांना टोलमाफीचा फायदा होईल. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतलेला नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया. धारावी पुनर्विकासासाठी मुंबईमध्ये आणखी 125 एकर जागा देण्याचा निर्णय. देवनार डम्पिंग ग्राउंडची 125 एकर जागा देण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. राज्यातील 2 मोठ्या नदीजोड प्रकल्पांना मंजुरी. दमणगंगा गोदावरी नदीजोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी. राज्यातील कौशल्य विकास युनिव्हर्सिटीचं नाव रतन टाटा ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय. मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती. राज्य शेती महामंडळाची जमीन MIDCला हस्तांतरित. राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. शेती महामंडळाच्या पडीक जमिनीवर उद्योग उभे करण्याचा मार्ग मोकळा. किल्लारीच्या शेतकरी सहकार कारखान्यास कर्ज परतफेड समान हप्त्यात करण्यास मान्यता. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकांना राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. खडकवासला ते खराडी, पौडफाटा ते माणिकबाग, बनास ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मार्गिकांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश. अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यास गटाची स्थापना. चंद्रकांत पाटलांच्या उपसमितीनं घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब. शासकीय सेवेत असताना अनधिकृत रजा. नियमित झालेल्या डॉक्टरांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. डॉक्टरांची अनेक दिवसांपासूनची मागणी मान्य. राज्यातल्या विधानसभा निवडणुकांची उद्या घोषणा होण्याची शक्यता. निवडणूक आयोग उद्या पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा करणार असल्याची चर्चा. उद्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता. उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषदेत घोषणा करणार. आचारसंहितेपूर्वी काम व्हावं यासाठी मंत्रालयात मोठी गर्दी. मंत्रालयाच्या गार्डन गेटवर नागरिकांच्या रांगा. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांची दिल्लीत बैठक. महाराष्ट्र भाजपच्या यादीवर आज दिल्लीत चर्चा होणार. विधानसभेसाठी भाजपची यादी जवळपास निश्चित. 150 ते 160 जागांवर भाजप लढण्याची शक्यता. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची उद्या बैठक. भाजप कोर कमिटीचे सगळे नेते उपस्थित राहणार. पंतप्रधान मोदी, अमित शहा, JP नड्डांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार. शरद पवारांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करायचा नाही. मुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीला टोला. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यापेक्षा महायुतीचा सरकार घालवणं महत्त्वाचं. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडी म्हणजे कारण सांगून नापास होणारे विद्यार्थी. सुधीर मुनगंटीवारांचा टोला. तर महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून प्रचंड असंतोष असल्याचं मुनगंटीवारांचं वक्तव्य. भाजपच्या घर सरकारी योजनेला उत्तर देण्यासाठी नागपूरमध्ये काँग्रेसचं घर पत्र अभियान. काँग्रेसकडून मतदारांच्या घरी पत्र पाठवून सरकारची पोलखोल. वादग्रस्त माजी सनदी अधिकारी पूजा केळकरचे वडील दिलीप केळकर विधानसभा निवडणूक लढवणार. अहमदनगरच्या शेगाव पाथर्डी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा केळकरांचा निर्णय. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात संविधान मंदिराचं उद्घाटन. मंत्रालयातील सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. महिला हुशार आहेत. इतरांना मतदान करायला सांगितलं तर हो म्हणतील, पण 1500 देणाऱ्यालाच मत देतील. मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. जालन्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या सन्मान कार्यक्रमात गोंधळ. वाढण्यात आलेल्या साड्या आणि पर्स महिलांनी जाळल्या. भाजप आमदार नारायण कुचेंसमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी.
बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईची चौकशी होणार. मुंबई पोलिसांचं विशेष पथक लॉरेन्सच्या चौकशीसाठी साबरमतीच्या तुरुंगात जाण्याची शक्यता. बाबा सिद्दीकीच्या मारेकऱ्यांचा मोठा खुलासा. झिशान सिद्दीकी हे देखील टार्गेटवर असल्याचं समोर. आरोपींना झिशान आणि बाबा सिद्दीकी या दोघांना मारण्याची सुपारी देण्यात आलेली अशी सूत्रांची माहिती. बाबा सिद्दीकींची हत्या करणारा आरोपी धर्मराज कश्यप अल्पवयीन नसल्याचं ऍसिफिकेशन टेस्ट नंतर सिद्ध. गुरनेलसह धर्मराजलाही 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी. बाबा सिद्दीकींच्या हत्येतील तीनही आरोपी हरियाणाच्या कत्तर जेलमध्ये एकत्र राहिल्याची माहिती समोर. तिन्ही आरोपींवर गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याचा पोलिसांना संशय. बिश्नोई गँगची कथित पोस्ट लिहिणारा शुभम लोणकरच्या चौकशीसाठी क्राईम ब्रांचची टीम पुण्यात. शुभमचा भाऊ प्रवीण लोणकरला अटक. मुंबईमध्ये येऊन कायदा बिघडवण्याचा प्रकार ज्यांनी केला त्यांना सोडणार नाही. बिश्नोई गँग असो किंवा अंडरवर्ल्ड गँग, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. राज्यात जे काही घडतं त्याचं सूत्रसंचालन गुजरातमधूनच होतं. गुजरातच्या तुरुंगातला गँगस्टर महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्याच्या हत्येचं सूत्रसंचालन करतो, संजय राऊतांचा आरोप. अजित पवारांच्या सहकार्याची हत्या झाली, त्यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागायला पाहिजे, संजय राऊतांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंनी गुंडांच्या टोळ्या पोचल्या राजकारणात. पोलीस दलात आणि लोकसभेत त्यांचा वापर झाला. आता विधानसभेतही या गुंडांचा वापर होईल, संजय राऊतांचा आरोप. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण होणार. शिक्षण आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण विधानसभेच्या माध्यमातून घालवलं जाईल, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा दावा. काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान. आपण लाडकी बहीण योजनेविरोधात बोललो असू तर ते सिद्ध करा, अन्यथा संविधान चौकात उठाबशा काढा, सुनील केदार यांचं फडणवीसांना आव्हान. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. भुजबळांना दोषमुक्त करण्याच्या कोर्टाच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान. तातडीनं सुनावणी घेण्यासाठी याचिकाकर्ते आग्रही. भिवंडीमध्ये शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन. माजी खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. जागा वाटपापूर्वीच कार्यकर्त्यांकडून निवडणुकीच्या कामाची लगबग. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचे पालकमंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते भूमिपूजन. पुढच्या 1.5 वर्षांमध्ये नाट्यगृह पुन्हा सेवेत आणण्याचा प्रयत्न. यासाठी राज्य सरकारकडून 25 कोटींचा निधी मंजूर. नागपूरमध्ये देवीच्या मंडपात प्रचार करणाऱ्या नरेंद्र जिचकरांना भाविकांनी अडवलं. देवीच्या मंडपात राजकारण नको, कार्यकर्त्यांची भूमिका. माईक हिसकावल्यानं स्टेजवर बाचाबाची. लोकांचा विरोध पाहून जिचकरांनीही काढता पाय घेतला. पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटींकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यास औटी इच्छुक. दसरा मेळावा घेत निलेश लंकेंवर निशाणा साधला. शेकापच्या जयंत पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. सिल्वर ओकवर झालेल्या या भेटीवेळी माजी आमदार बाळाराम पाटीलही उपस्थित. महाविकास आघाडीत जागा सोडण्याची शेकापची मागणी. येवल्यातल्या शिवसृष्टीला जरांगेंनी भेट दिली. भेटीनंतर मराठा आणि भुजबळ समर्थकांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी. या प्रकरणी 40 ते 44 जणांविरोधात येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये जुना मोंढा भागामध्ये 2 गटात राडा. नशेखोरांकडून घरात शिरून महिलांचा विनयभंग तर एकाला मारहाण. घटनेच्या निषेधार्थ संतप्त महिलांसह मोठा जमाव रस्त्यावर. या प्रकरणी 4 जण ताब्यात. पुण्यातील बोबदेव घाट परिसरातील बलात्कार प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे. सध्या या प्रकरणाचा 60 पथकांकडून तपास सुरू. नवी मुंबई महापालिकेच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50% सवलत. पालिकेच्या सगळ्या बसेसमध्ये ही सवलत लागू असेल. प्रवासी महिला, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींची मागणी पूर्ण. एसटीची दिवाळीत 10% हंगामी भाडेवाढ. दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान भाडेवाढ. यामुळे प्रवाशांचा लांब पल्ल्याचा प्रवास महागणार. खासगी बसेसच्या तिकीट दरातही हंगामी वाढ होण्याची शक्यता. दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्यांची गर्दी पाहता एसटी पाठोपाठ खासगी बसेससाठीही अतिरिक्त भाडं आकारलं जाणार. एसटीच्या ताफ्यात या महिन्याअखेरीस 100 नवीन ई शिवाई दाखल होणार. पहिल्या टप्प्यात नागपूर चंद्रपूर मार्गावर, त्यानंतर नाशिक बोरिवली आणि नाशिक छत्रपती संभाजीनगर या मार्गावर बसेस धावणार.
एसटी चालक वाहकांसाठी मुंबई सेंट्रल एसटी डेपोमध्ये वातानुकूलित विश्रामगृह सुरू. परळ, कुर्ला, नेहरूनगर, बोरिवली आगारातही एसटी रेस्ट हाऊस तयार करणार. दिवाळीपूर्वी विमान प्रवास स्वस्त होणार. डोमेस्टिक फ्लाईट्सच्या तिकिटांमध्ये 20 ते 25% घट. दिवाळीसाठी घरी जाणाऱ्या नागरिकांना दिलासा. एअर इंडियाचं विमान बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारं हे विमान दिल्ली विमानतळावर लँड. एअर इंडियानंतर इंडिगोच्या फ्लाईट्समध्ये बॉम्बची धमकी. मुंबई ते जेद्दाह आणि मुंबई ते मस्कत फ्लाईटमध्ये बॉम्ब असल्याच्या माहितीनंतर तपासाअंती फ्लाईटमध्ये बॉम्ब नसल्याचं उघड. मुंबईहून हावडा स्थानकावर जाणाऱ्या मेल एक्सप्रेसमध्ये ब्लास्ट करण्याची ट्विटरद्वारे धमकी. फझलुद्दीन नावाच्या ट्विटर अकाउंटवरून धमकी देण्यात आली. तपासानंतर अफवा असल्याचं उघड. एमएमआरडीएकडून वांद्रे कुर्ला संकुलातील आणखी 3 भूखंडांचा ई-लिलाव करण्याचा निर्णय. लिलावासाठी शनिवारी निविदा प्रसिद्ध. यातून 656 कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता. बेकायदेशीर बांधकामावर कारवाई न करणाऱ्या उल्हासनगर महापालिकेला हायकोर्टानं फटकारलं. तक्रार प्राप्त होऊनही 10 ते 11 वर्षे झाली तरीही कारवाई केली जात नाही. ही बेबंदशाही, कोर्टाचे ताशेरे. बुलढाणा जिल्ह्यात परतीच्या पावसाचं थैमान. मलकापूर, दाताळा परिसरातील जनजीवन विस्कळीत. अनेक भागातले रस्ते पाण्याखाली. बुलढाणा जिल्ह्यातील सगळी धरणं ओव्हरफ्लो. नळगंगा, पेनटाकळी, खडकपूर्णा या 3ही धरणांचे दरवाजे उघडले. कन्नड तालुक्यातल्या सायगव्हाण आणि आसपासच्या गावात ढगफुटीसारखा पाऊस. शेतात पाणी साचलं. मका, सोयाबीन, कापसासह इतर पिकांचं मोठं नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.